तर मराठीच्या मुद्द्यावरती बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे यांची जीभ घसरलेली आहे। आमदारांविषयी बोलताना संदीप देशपांडेची जीभ घसरली आहे। तर विधान भवनातील कार्यक्रमाच्या फलकावर मराठीचा उल्लेख नसल्यामुळे संदीप देशपांडे यांनी वादग्रस्त विधान केलंय। त्यांच्या विधानानंतर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। आज विधान भवनात एक कार्यक्रम पार पडलाय, राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम महाराष्ट्रात मुंबईत पार पडतोय। सगळे नेते मंत्री महोदय त्या ठिकाणी, पण त्याच्यावर असलेला जो बॅकड्रॉप आहे त्याच्यावर फक्त इंग्रजी आणि हिंदी या भाषेतच आशय आहे, मराठी भाषेतला आशय पाहायला मिळाला। मला तर वाटतं हेच तर दुर्दैव आहे। आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय? देशपांडेंच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वादाला आता तोंड फुटलंय। दरम्यान सत्ताधाऱ्यांनी संदीप देशपांडेंच्या वक्तव्यावरती सावध पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय। त्याच्यावरनं मनसेने अशी हरकत घेतलेली आहे की मागे फ्लेक्स होता त्याच्यामध्ये हिंदी आणि फक्त इंग्रजी भाषेचा उल्लेख होता, मराठी मातृभाषेचा उल्लेख नव्हता। आणि याच्यामुळे कुठला फ्लेक्स आपल्या कार्यक्रमाच्या पाठीमागे जे उभा हा खरं म्हणजे लोकसभा आयोजित हा कार्यक्रम आहे, लोकसभेने आयोजित केलेला आहे। आणि जे जे राज्य सरकार कार्यक्रम आयोजित करते त्यामध्ये तुम्हाला माहीत आहे सगळ्यात मोठा मराठी असतो आणि मराठी राहणार। मराठी जी आहे ती आमची मातृभाषा आहे, त्याच्यामुळेच आम्ही मराठीच्या प्रश्नावरती अभिजात मराठी भाषेचा दर्जा हा मोदी साहेब आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजित पवार आणि ही समिती याच्या माध्यमातून मिळालेला आहे। मराठी भाषा शाळेमध्ये सक्ती करण्याचा कायदासुद्धा आम्ही या विधिमंडळातच केलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की जे लोक छोट्या छोट्या गोष्टींवरून टीका करतात तर ते जेव्हा कधी त्यांचा प्रयत्नातून किंवा त्यांच्या नशिबातून विधिमंडळात येतील त्यावेळेला त्यांचं स्वतःचं म्हणणं किती निरर्थक आहे ते त्यांना सिद्ध होईल असं मला वाटतं। तर आपल्यासोबत सध्या केशव उपाध्याय त्यांच्याशी बोलूया। केशवजी, आपण बघतोय देशपांडेंचं जे वक्तव्य समोर आलं संदीप देशपांडेंचं, त्यावरून तुमची नेमकी काय भूमिका असणार आहे? असं हा केवळ विधिमंडळाचा अपमान नाहीये, विधिमंडळाचा आमदारांचा अपमान नाहीये, तर हा महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान आहे। आणि म्हणून म्हणजे तुम्ही तुमच्या पक्षाला एकही आमदार निवडून दिला नाही, खासदार निवडून दिला नाही, म्हणून तुम्ही अशा प्रकारे महाराष्ट्र जनतेला शंड म्हणतात का, हा प्रश्न आहे। त्यामुळे आपण बोलताना कशा प्रकारचं भान बाळगलं पाहिजे, आपण काय भाषा वापरतोय याचं गांभीर्य नसेल तर लोकही तुम्हाला गांभीर्याने घेणार नाहीत, हे देशपांडे लक्षात ठेवलं पाहिजे। बर, मग या संदर्भात हक्कभंग आणला जाईल? वाटतं विधिमंडळातले आमदार आणि सगळे लोक त्यावर चर्चा करून पुढची भूमिका ठरवतील। निश्चित, पण संदीप देशपांडेचं ज्या पद्धतीचं वक्तव्य आलेलं आहे, शंड अशा शब्दाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे। मी तुला तेच सांगतोय की विधिमंडळातल्या लोकांना शंड म्हणणं याचा अर्थ महाराष्ट्रातील जनतेला तुम्ही शंड म्हणत आहात, कारण या सर्व आमदारांना महाराष्ट्रातील जनतेने निवडून दिले आणि तुमच्या पक्षाला एकही आमदार निवडून दिलेला नाही। म्हणून तुम्ही त्या त्रासातनं, त्या वैतागातनं महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान तुम्ही करत आहात का? ही भाषा थेट महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान देणारी की तुम्ही शंड आहात, महाराष्ट्रातील जनता शंड आहे, अशा प्रकारचं वक्तव्य संदीप देशपांडेंना करायचंय का? कारण त्याचा अर्थ तोच निघतो। त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान करणं, जे महाराष्ट्राच्या अभिमानाच्या गप्पा मारतात राज ठाकरे, त्यांना संदीप देशपांडेंची भूमिका मान्य आहे का की महाराष्ट्र जनता शंड आहे? हे आज प्रश्न याचं उत्तर राज ठाकरेंनी दिले पाहिजेत। दरम्यान संदीप देशपांडेंनी असं सुद्धा म्हटलंय की मी यासाठी जेलमध्ये जायला सुद्धा तयार आहे। ते कुठे जातात हा मुद्दाच नाही। महाराष्ट्रातल्या ज्या महाराष्ट्रीयन मराठी माणसाच्या स्वाभिमानाच्या, अभिमानाच्या, उत्कर्षाच्या गप्पा तुम्ही दिवस रात्र मारता, त्या मराठी माणसाबद्दल शंड प्रकारची भाषा वापरणं हे राज ठाकरेंना मान्य आहे का? मग तुमचं मराठी माणसाबद्दलचं प्रेम हे दांभिक आहे, खोट आहे, असं यातनं म्हणावं लागेल। निश्चित, केशवजी धन्यवाद, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल। दरम्यान संदीप देशपांडेंच्या वक्तव्यावरती प्रताप सरनाईक हे आक्रमक झालेले आहेत। शंड वगैरे आम्ही खपवून घेणार नाही, आम्ही शिवसैनिक आहोत, असं प्रताप सरनाईकांनी संदीप देशपांडेंना ठणकावलेलं आहे। तर ते खळखट्याक करणार असतील तर आम्ही सुद्धा धूमधडाका करू, असा इशारा सरनाईकांनी दिलाय। मराठीचा कोणीतरी आव आणून ह्याच्या त्याच्यावर आरोप करायचा आणि लोकप्रतिनिधींना शंड वगैरे म्हणायचं, हे सहन आणि खपवून घेतलं जाणार नाही। शांत आम्ही बसलोय तोपर्यंत शांत बसू द्या।
नाहीतर आम्ही सुद्धा शिवसैनिक हे दाखवून देऊ. आम्ही धूमधडाका करू. बरोबर आहे. जर लोकप्रतिनिधींना कोणी शंड बनत असेल, ज्याचा छोट्याशा सभागृहात जाण्याची हिंमत नाही आहे किंवा पात्रता नाही, तो जर सर्वोच्च सभागृहामध्ये जाणाऱ्या व्यक्तींना शंड म्हणत असेल, म्हणजे मुख्यमंत्र्यांपासून 2,288वा आमदार किंवा आमच्या विधान परिषदेतील 79 सगळे 78 सगळे सदस्य या सर्वांना जर शंड म्हणण्याची हिंमत कोणी दाखवत असेल तर त्याला त्याची जागा आम्ही दाखवू. तर संदीप देशपांडेचं म्हणत आहे की मी जे बोललोय ते वक्तव्य योग्य आहे आणि यासाठी तुरुंगात जायची पण माझी तयारी. तयारी ठेवा. तर या वादग्रस्त वक्तव्यानंतर सुद्धा संदीप देशपांडे ठाम आहेत. आरोप प्रत्यारोपानंतर संदीप देशपांडे वक्तव्यावरती ठाम असून जेलमध्ये देखील जायला तयार आहे. तसंच हक्कभंगालाही सामोरं जाण्यास तयार असल्याचं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे. ठीक आहे, माझा शब्द झोंबला असेल पण त्याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे. बाकी राहिला हक्काभंगाचा विषय, त्या कारवाईला मी सामोरं जायला तयार आहे. उद्या मला जर जेलमध्ये जायची वेळ आली तर मराठी भाषेसाठी मी जेलमध्ये जायचं नाही. ठीक आहे, मी बोललो ते बोललो आणि मी कुठल्या व्यक्तीला बोललो नाही. मी त्या वृत्तीला बोललोय. ती वृत्ती शंडपणाची आहे, त्या वृत्तीबद्दल बोललोय, व्यक्तीबद्दल बोललेलो नाही.